सीईटी 2024 पेपर नंबर 1 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया. तर आता इथे एक आपल्याला समीकरण दिलेलं आहे. आता हे समीकरण सोडवायचं आहे आणि आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, किंमत काढायची आहे. तर आता इथे ह्या समीकरणामध्ये आता हे जर सोडवायचं असेल x² - 9x + 20 तर याचे आपल्याला पहिल्यांदा अवयव पाडून घ्यावे लागतील. अवयव कसे पाडायचे आता याचे? तर आता इथे बघा, आता या टाइपच्या एक्झाम्पलचे अवयव पाडताना आता हा जो शेवटचं पद असतं ते 2 अंकाच्या गुणाकाराचं पद असतं आणि मधलं जे पद असतं ते असतं 2 अंकाच्या बेरजेचं. तर आपल्याला असे 2 अंक शोधायचे आहेत की ज्यांची बेरीज -9 येते आणि ज्यांचा गुणाकार +20 येतो बरं का. चिन्ह पण इथे लक्षात घ्यायचंय. आपण ज्यावेळेस त्यांचे अवयव पाडायचा विचार करतो त्यावेळेस. तर आता इथे 20 आणि 9 तर 20 चे आपण 20 चा कोणत्या पद्धतीने गुणाकार करू शकतो? 10 गुणिले 2 करू शकतो. ठीक आहे. पण 10 आणि 2 ची बेरीज किंवा वजाबाकी 9 येतच नाहीये. ठीक आहे. 12 येईल किंवा 8 येईल. 1 अधिक 1 वजा असेल तर. ठीक आहे. तर मग अजून 20 चे कोणत्या प्रकारे अवयव पाडायचे? 5 गुणिले 4 करता येईल. आता 5 गुणिले 4 गुणाकार तर 20 येतोय. पण आता ह्यांची बेरीज वजाबाकी -9 येऊ शकते का? एक तर 1 येऊ शकते, अधिक किंवा वजा 1 येऊ शकते किंवा -9 येऊ शकते. जर ज्यावेळेस आपण दोन्ही पण ऋण घेऊया, -5 आणि -4 घेतलं तर दोन्ही वजाबाकीची बेरीज वजाच होते. ठीक आहे. -9 येऊ शकतं. ठीक आहे. आणि मग यांचा गुणाकार, वजाचा गुणाकार नेहमी अधिक होतो. ठीक. त्याच्यामुळं -5 आणि -4 असे याचे अवयव असतील. ठीक आहे. आता समजा इथे इथे जर आता याच्यापैकी एक जरी अधिक असतं, आता इथे जर अधिक असतं, +5 गुणिले -4 तर गुणाकार -20 आला असता आणि त्यावेळेस त्यांची बेरीज किती आली असती? -5 +5 घेतले ना, +5 अधिक -4 तर अधिक वजा वजा झाला असता आणि 1 मोठ्या संख्येचं चिन्ह लागलं असतं. ठीक आहे. हे कधी येईल? x² अधिक x वजा 20 असं असायचं. ठीक आहे. तर आपल्याला नेमके आकडे कोणते दिलेत त्यावर आपण अंकांचे चिन्ह आणि अंक निवडायचे आहेत. ठीक आहे. तर आता आपल्याला हे अंक सापडलेले आहेत -5 आणि -4 हे 2 अंक. तर आता इथे आपण ते लिहून घेऊया. यांच्या आधी अवयव पाडून घेऊया. x² वजा 5x वजा 4x अधिक 20. ठीक आहे. आता आता यांच्या दोघांमधून x कॉमन काढूया. x वजा 5 कॉमन काढला. तर या दोघांमधून -4 कॉमन घेते बरं का. कॉमन घेताना चिन्हात आपण विचार आहे. -4 कॉमन घेतलं की इथं फक्त x राहील पण इथं -5 राहील. आणि जर मी +4 जर कॉमन घेतलं तर काय होईल? x प्लस x अधिक 5 आला असतं. ठीक आहे. त्यामुळे चिन्ह कोणतं तुम्ही कंसाच्या बाहेर घेता ना ते पण खूप महत्वाचं आहे अवयव पाडताना. मग आता x-5 हा कंस बाहेर निघेल. x-5 आणि x-4. तर आपल्याला या बहुपदीचे अवयव सापडलेले आहेत x-5 x-4. ठीक आहे. आणि आता याच्या खाली काय आहे? x-5 दिलेला आहे. x-5 बरोबर 0 असं दिलेलं आहे. तर x-5 x-5 कॅन्सल होईल. आपल्याला मिळालेलं आहे x-4 बरोबर 0. तर x बरोबर किती येईल? 4. एकदम सोपं गणित आहे. इथं आहे का? तर इथे x बरोबर 4 पर्याय क्रमांक 1 येईल. फक्त काही ₹500 किमतीच्या व काही ₹2000 किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीमध्ये 30,500 रुपये आहेत. एका पिशवीमध्ये ₹2000च्या काही नोटा आहेत, ₹500च्या काही नोटा आहेत आणि सगळे मिळून 30,500 आहेत. तर काय विचारलेलं आहे? त्या पिशवीत खालील पर्यायापैकी ₹500 किमतीच्या नोटा विचारलेल्या आहेत. किती नोटा असू शकतात असं विचारलेलं आहे. तर आपण खालून जाऊया. कमीत कमी 500च्या नोटा किती असू शकतात तिथून आपण विचार करूया. समजा कमीत कमी जर 500ची एक नोट असेल तर मग ₹2000च्या किती नोटा लागतील?
500ची एक नोट कमी केली म्हणजे 2000च्या 30,000 रुपये किमतीच्या नोटा पाहिजेत. ठीक आहे. मग 2000च्या किती नोटा पाहिजेत? 15. 15 दुनी 30. ठीक आहे. आता मी काय करते 2000 रुपयाची एक नोट कमी करते. इथे आपण 500चं कॅल्क्युलेशन घेऊया. हे 500 रुपये किमतीचे होते आणि 30,000 रुपये 2000 रुपये किमतीचे होते. ठीक आहे. आता 14 नोटा जर मी 2000 रुपयाच्या केल्या तर मला 28,000 रुपये 2000 रुपयाच्या नोटाचे होतील आणि मग कमी किती पडतील बघा. 30,000 मधून 28 काढले तर मला 500च्या 5 नोटा लागतील. ठीक आहे. 500च्या 5 नोटा म्हणजे किती? 2,500 रुपये लागतील. आता जर मी 2000च्या 13 नोटा केल्या तर 13 दुनी 26. मग प्रत्येक वेळेस मला 500च्या 4 नोटा मी ऍड करायला लागेल. लक्षात घ्या मी फक्त 4 नोटा कशामुळे ऍड करते तर एक जर 2000ची नोट कमी केली तर 500 रुपये 2000 रुपये मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मला 500च्या 4 नोटा घ्याव्या लागतात. म्हणजे एक 2000ची नोट बरोबर 4 500च्या नोटा आहेत. ठीक आहे. म्हणून मला प्रत्येक वेळेस 4 नोटा मी 500च्या वाढवत जाते. मग आता जर मी 2000च्या 13 नोटा घेतल्या तर मला 500च्या 9 नोटा लागतील. म्हणजे 4,500 रुपये मला घालायला लागतील. ठीक आहे. आता जर मी अजून 2000ची एक कमी केली तर मग 2000ची एक नोट कमी केली की 500च्या 4 नोटा वाढल्या. ते अशी ही सायकल आहे. तर असंच आपल्याला 500च्या 4 अशा नोटा वाढवत जायचं आहे. म्हणजे 2000ची आपण एक नोट कमी करत जातोय. ठीक आहे. तर आता 13 नंतर 500च्या जर 4 नोटा वाढल्या म्हणजे 2000ची एक कमी केली की 500च्या 4 नोटा वाढतात. 13 नंतर 500च्या 4 नोटा वाढल्या की 13 आणि 4 किती? 17 नोटा असतील. नंतर 17 आणि 4 21 नोटा असतील 500च्या. 4 मी वाढवते कारण मला 500 रुपये किमतीचे किती नोटा असू शकतील असं विचारलेलं आहे. त्याच्यामुळे मी 4 नोटा वाढवते. का वाढवते? कारण मी 2000ची एक नोट कमी करत चालले म्हणून. ठीक आहे. आता 21 आणि 4 किती? 25 येईल. 25 आणि 4 29. 29 आणि 4 किती येईल? 33 येईल. 33 आणि 4 37 येईल. 37 आणि 4 41 येईल. 41 आणि 4 45 येईल. 45 आणि 4 49 येईल. तर आता याच्यापैकी कोणता पर्याय असू शकते बघा. ठीक आहे. आता याच्यापैकी 49 हा पर्याय आहे. ठीक आहे. जर 49 पर्याय नसेल तर मी अजून पुढे वाढवणार 500ची नोटा. ठीक आहे. 49 अधिक 4 पुढे मी केलं असतं. पण मला आता इथे 49 पर्यंत सापडलेलं आहे. तर पर्याय